नमस्कार मंडळी. तर आज आहे नागपंचमीचा सण आणि बघा काय योगायोग आहे. कारण श्रावणातला पहिला सोमवार आणि नागपंचमी एकाच दिवशी आलेली. खरंच खूप छान योगायोग आहे. तर आम्ही आपली नागपंचमी साजरी केलेली आहे. आम्ही अगदी लवकर उठून सकाळी मंदिरात गेलो आम्ही आणि नंतर बघा इथे घरी पूजा केली नागदेवाची. तृप्तीने आमची नागदेवाची मूर्ती आणलेली आहे आणि अगदी छान प्रकारे बघा पूजा केलेली बघा. आणि खरंच तृप्तीने पुरणपोळीचा नैवेद्य केलेला आहे आणि बघा दूध आहे इथे ठेवलेलं आहे, इथे लाह्या भाजलेल्या आहेत आणि अगदी छान प्रकारे केलेलं आहे. तर हा खरंच खूपच छान सण आहे हा. अगदी सर्वच जण आनंदाने साजरा करतात. तसं म्हटलं गावी पाहिल्यानंतर तसं तर म्हटलं तर आपण हो. गावी नागोबा आपल्याला मातीचाच मिळतो आणि हे सगळं आगाडा हराळी वगैरे ते शेतातच मिळते. पण इथे आपण आता शहरामध्ये म्हटल्यावर इथे असे कलरफुल नागोबा मिळालाय आणि नंतर इथे आगाडा वगैरे हे असं त्याचं हेच मिळालंय, वेलच मिळालाय. आणि इथं आता हे लाया भाजलेल्या आहेत, हे दूध ठेवलेलं आहे. तर असं सगळं असं आपली छोटीशी पूजा आपली हे शहरात जसं मिळेल तसं